हिंदीबाबतचे GR रद्द केले तरी लबाडी सुरूच असल्याचा आरोप मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांनी केला। शालेय शिक्षण अभ्यासक्रम आणि कृती समन्वय समितीच्या वतीने मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू आहे। सरकारने बनवलेल्या समितीचा विरोध या आंदोलनात केला जातो। अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेता सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, भालचंद्र मुडगेकर, प्रकाश रेड्डी या आंदोलनात सहभागी झाले। मराठी भाषेबरोबर तिसरी भाषा म्हणून हिंदी आणण्याचा जो प्रयत्न सुरू होता आणि याचे जरी GR रद्द केले असले तरी याबाबतची जी कमिटी नेमण्यात आली, जी समिती नेमण्यात आली, त्या समितीला मात्र या संदर्भात तिसरी भाषा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल याबाबतचा अहवाल देण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचा आरोप जो आहे तो समन्वय समितीने केलेला आहे। आणि आज या मुंबईतल्या आझाद मैदानात या समन्वय समितीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या चित्रपट सृष्टीतले जे मराठी कलाकार आहेत ते उपस्थित आहेत। चिन्मयी सुमित जे आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मी कलाकार म्हणून ह्याला पाठिंबा द्यायला आले असं नाही, तर मी या चळवळीत गेली 15 वर्ष आहे आणि मराठी अभ्यास केंद्रातर्फे मी काम करते, मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं वातावरणच आलं होतं की त्रिभाषा सूत्र आपल्याकडे अवलंबण्यात येणार आहे पहिलीपासून, याच्याबद्दलची जेव्हा पहिल्यांदा बातमी आली तेव्हापासूनच आम्ही आंदोलन पुकारलं होतं। आणि त्या आंदोलनामध्ये ह्यावेळेला नागरी प्रतिसादाबरोबरच राजकीय पक्ष पण आपल्याबरोबर असावेत जे समविचारी आहेत, अशा विचाराने आम्ही सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवली होती। आणि त्याला सर्वच राजकीय पक्षांनी जे समविचारी आहेत आमचे, त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। आणि आमचं सगळ्यात पहिलं आंदोलन हे 2 महिन्यांपूर्वी झालं। त्याच्यानंतर 29 तारखेला GRची आम्ही लाक्षणिक होळी केली, त्याला सुद्धा राजकीय पक्षांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला दिला आणि नागरी प्रतिसाद सुद्धा आम्हाला खूप चांगला होता। मला वाटते गेल्या काही वर्षांमध्ये मराठी जनांमधून एवढं आलोट प्रेम आणि पाठिंबा आम्हाला पहिल्यांदा मिळतोय। भाषा ही अस्त्रासारखी वापरण्याचा जो प्रयोग सुरू आहे त्याला आम्ही या ठिकाणी विरोध करू, अशा पद्धतीची जी भूमिका आहे त्या ठिकाणी चिन्मयी सुमित घेताना पाहायला मिळतात। मंगेश वन्नेसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।